13 धाब्यांची गरज होती. तीच परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाजाचं कौतुकच करावं लागेल. त्याने इतकं जबरदस्त अफलातून दर्जेदार शानदार आणि A1 क्वालिटीचं त्याने जे षटक टाकलंय. सामन्यामध्ये त्याने जान आणली आहे, सामन्यामध्ये त्याने रंगत आणली आहे, डगआउट मध्ये त्याने आनंदाचं वातावरण केलंय. प्रेक्षक गॅलरी देखील एक चर्चेचा विषय जो मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये जो हमजा गोलंदाज आहे, तब्बल 5000 पॉइंटला त्याला घेतलं गेलंय. तो गोलंदाज आज ह्या मैदानावरती आपली कमालीची कामगिरी करताना जो आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा रनअप आपण पाहिला, त्याची धावगती आपण पाहिली, त्याचा टान्स आपण पाहिला, त्यानंतर चिनू टाकायची त्याची शैली पाहिली. अफलातून नेत्रदीप गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या एका षटकाने जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रशांत, काय गोलंदाजी केली हमजा खाननं. फक्त 4 धावा दिल्यात. कमालीची गोलंदाजी तिथं बघायला मिळाली आपल्याला. 5 षटकाचा खेळ पाहतो तिथे संपलेला असताना 44 धावा धावपलकेवरती आहेत. पैलवान मल्हारप्पा गव्हाणे आप्पा, आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. बॉलर्स नेम कळवा. सोमनाथ सोनवणे गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज असताना पाहायचे न्यू बॅटर मैदानामध्ये आपण एका बाजूनं अमर गोरे तर बबलू खामकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमरकडे ती स्ट्रेंथ आहे, अमरकडे ती काबिलियत आहे, अमरकडे ती क्षमता आहे. खरं तर एखादा मोठा फटका सामन्याला कलाटी देणारा ठरू शकतो. सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब सिद्धे गव्हाण अर्थात नवी मुंबईसाठी तर इथे कशी गोलंदाजी होणार, हमजा खान सारखी गोलंदाजी होणार का, हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असेल. सोमनाथ सोनवणे नरेश्वर यांकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. इनसाइड आउट फटका तिथे क्षेत्ररक्षक पाहायचा. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डाऊन द बॉल. ओ झेल ड्रॉप होतोय, झेल ड्रॉप झालाय. धावबाची संधी देखील होती तिथे. फेक थोडासा उशीर होणार आहे आणि दरम्यान पाहतोय तिथे जीवदान मिळेल अमर गोरेला. या 2 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. 46 धावा. कैचेस विन द मैचेस. ये क्या छूटा है या मैच छूटा है, ये तो आने वाला समय बताएगा. दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ, त्याचं नाव क्रिकेट. हृदयाचा ठोका वाढवणारा सामना, धडधड वाढवणारा सामना, हार्ट बीट वाढवणारा सामना तुम्ही पाहताय. समीकरण जर बघितलं प्रशांत, 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू शिल्लक, 11 धाब्यांची गरज. हो, यावेळेचा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि तिथे यावेळेस झेल टिपलाय. झेल तिथे टिपला जातोय. सामन्याची परिस्थिती आता परत एकदा बदलली गेली आहे. सामन्याची वस्तुस्थिती बदलली. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला, तिथे 2 धावा घेतल्या गेल्या. दुसऱ्या चेंडूवरती परत झेल उडाला, तिथे झेल टिपला गेला, तिथे विकेट आली गेली आणि 2 चेंडूवरती 2 धावा इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. सामना बदललाय. शिरूर प्रीमियर लीगला शिरूर तालुक्याचा विश्वकप का म्हणतात ना, त्या गोष्टीची प्रचिती इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे सहकारी मित्र नितुराज हरगुडे यांचंही शुभागमन होतंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत करेल. आदेश दादा क्षीरसागर आपण उपस्थित आहात, आपलं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. सामना बदललाय. अखेरचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 11 धाब्यांची गरज. जिंदगी एक अभिलाषा है, अजब उसकी परिभाषा है. जिंदगी क्या है मत पूछो यारो, सवर गई तो जन्नत, बिगड़ गई तो तमाशा. 4 चेंडू सांगतील, जन्नत की तमाशा. प्रशांत, अमर गोरेनं आपण बघितलं 2 धावा काढल्या. त्यानंतर झेल ज्यावेळेस हवेमध्ये होता ना, यष्टिरक्षकानं झेल कलेक्ट केला, परंतु ज्यावेळेस अगदी चेंडू त्याच्या जवळ आला होता त्यावेळेस त्याने त्याची बॉडी लँग्वेज जर आपण बघितलं ना बॅक साईडनं, तर थोडीशी तिथं चेंज झाली होती. असं वाटलं की झेल ड्रॉप होतो की काय, असं थोडंसं जाणवलं आपल्याला. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील ते बघितलं. थोडी बॉडी लँग्वेज त्याची तिथे जर बघितलं आपण डळमळी झाली होती. आणि झेल देखील राजू आपण जर बघितलं इथे घेतलं त्यानं, त्यामुळं समोरच्या खेळाडूला देखील थोडीशी धाकधूक त्याची वाढली होती की झेल ड्रॉप होतो की काय, हे देखील आपण बघितलं आहे. पुन्हा एकदा जाऊ मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 11. यावेळेस परफेक्ट मिडल केलाय. पाहायचंय तिथे क्षेत्ररक्षक काय कमाल करतोय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. हमजा खान मॅन फ्रॉम नवी मुंबई. कमालीचा झेल टिपला तिथे. फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट.
काय क्रिकेट बघा तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये एका पायावरती तो त्यानं कंट्रोल केलं, बॅलन्स केलं स्वतःला, एका पायावरती कंट्रोल करत झेल लपकलिया. आणि एका बाजूने जर बघितलं तुम्ही तर हा खेळाडू वय वर्ष फक्त 17, कमी वयामध्ये कमालीचं टॅलेंट तुम्हाला तिथे बघायला मिळेल हमजा खानचं. सोमनाथ सोनवणेचं देखील कौतुक करावं लागेल, सोमनाथ सोनवणेचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी त्यानं तिथे केलेली आहे. खरं तर निमंत्रित केलं मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाज मला वाटतं शुभम होता. दरम्यान सलगच्या 2 चेंडूवरती 2 महत्वाच्या विकेट. त्यानंतर जर पाहिलं आपण पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये असलेला सोमनाथ सोनवणे आपण पाहतोय. 46 धावा धावपलकावरती कंपल्सरी चेस असलेली मॅच, 3 चेंडू आणि 11 धावा. बघा तुम्ही ऑन स्क्रीन हमजा खानला खूप क्यूट चेहरा आहे त्याचा, खूप ग्लोरियस. पुन्हा एकदा हो 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 यावेळेस काय कमालीचा चेंडू, सोमनाथ सोनवणे कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली तिथे सामन्यावरती. पुन्हा एकदा पाहतो आपण एक रोमांचक स्थितीमध्ये बडा मॅच, बडा संघर्ष, टप्पा पडला. चेंडू बघा कशा प्रकारे तो आतमध्ये घेऊन आलाय. ही काबिलियत आहे सोमनाथ सोनवणेच्या गोलंदाजीची आणि इथे फलंदाज देखील धावबाद करण्यामध्ये यश त्याला मिळेल. पहा गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. हा सामना संपल्याच्या नंतर सगळ्या प्रेक्षकांना आणि सगळ्या खेळाडूंना, चारही टीमच्या सगळ्या खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती, आपण सर्वांनी गॅलरीतनं उठायचंय आणि समोर येऊन थांबायचंय. आपल्या सर्वांचं आणि अखंड विश्वाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार आहे. त्यामुळे आपण सर्व प्रेक्षकांनी समोरच्या गॅलरीत जे बसलेले आहेत समोर, तिकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पॅव्हेलियन समोरची गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हेलियन तिकडे गॅलरी, सर्वांनी आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचे. पहा 2 चेंडू 11 धाब्यांची गरज, 6 विकेट गेल्यात. न्यू बॅटर दाखल होईल मैदानामध्ये. बबलू प्रदीप न्यायनीत अर्थात डॉन काय कमालीची गोलंदाजी केली होती. कंपल्सरी चेस असलेली मॅच, प्रदीप न्यायनीत अर्थात डॉन काय कमाल करतो आपल्या संघासाठी. पहा गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये तर कमाल केली होती, तोच डॉन इथं काय करणार आहे. गोलंदाज सोमनाथ सोनवणे कमालीची गोलंदाजी आतापर्यंत बघितली आपण. पुन्हा एकदा प्रदीप न्यायनीत इनसाइड आउट फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. मैं हूं डॉन, प्रदीप न्यायनीत साबित किया खुद को. बेहतरीन 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. माफ करा, बबलू खामकरच्या बॅट मधून चौकार आलाय. पहा दरम्यान 50 धावा धावपलकावरती श्रीतेज 11 चरोली संघाच्या कंपल्सरी चेस असलेला सामना. इथं 1 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. 1 चेंडू 7 धावा. आतापर्यंत कमालीची गोलंदाजी सोमनाथ केली, 1 चौकार बबलूच्या बॅटमधून आलाय. पाहूया. आणि याच बरोबर कंपल्सरी चेस असलेली मॅच तिथे पाहतो आपण. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत अंगावरती रोमांच उभा करणारा सामना. श्रीतेज 11 इथं प्रचंड चिंतन मनन करावं लागेल. एकमेकांशी प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं शोधावी लागणार आहेत. परंतु एक चांगला मॅच, चांगला खेळ श्रीतेज 11 चरोली संघानं केला. आपल्याही खेळाडूंचं आम्ही मनापासून कौतुक करतो आणि मनापासून अभिनंदन करतो. तर सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब सिद्धेगव्हाण नवी मुंबई संघाचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर सर्व प्रेक्षक चला गॅलरीमध्ये बसलेले, गॅलरीमध्ये जे प्रेक्षक आहेत ना, आपण सर्वांनी यायचंय. पहा जे इकडे निघालेत त्यांनी बाकीच्यांना सांगा की आपल्याला जायचं इकडे. चला जे पुढे येतात